हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. भाजप शिवसेनेला बहुमत मिळूनही मुंबईत अद्याप सत्ता स्थापना नाही. विजयी नगरसेवकांची गटनोंदणीही झाली नसल्याने सत्ता स्थापनेचा मुहूर्त कधी, चर्चांना उधाण. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेकरता भाजपच्या हालचाली. प्रमुख नेत्यांची संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवर चर्चा होणार. पुण्यातील भाजपचा गटनेता आज ठरणार. भाजपच्या सगळ्या 119 नगरसेवकांची आज बैठक. 6 फेब्रुवारीला पालिकेत भाजपचा महापौर बसणार. चंद्रपुरात सत्तेवरून भाजप आणि काँग्रेसचे दावे प्रतिदावे. काँग्रेसचा एक गट आपल्या संपर्कात असल्याच्या मुनगंटीवारांच्या दाव्याची वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली. जितेंद्र आव्हाड यांची मुंब्र्यात आज रॅली आणि जाहीर सभा. मुंब्र्यात होणाऱ्या रॅलीवेळी सहर शेखच्या विधानावर आव्हाड काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं. अंबादास दानवेंची शिवसेनेत येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं उदय सामंतांचं मोठं विधान. मात्र सामंतांचं स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणत अंबादास दानवेंनी सामंतांचा खोडून काढला दावा. पुण्यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेची आत्महत्या. सासू आणि पतीला अटक. 3 वर्षाच्या मुलीसमोरच घेतला गळफास. रुपाली चाकणकरांनी घेतली कुटुंबियांची भेट. विक्रोळीत 3 वर्षाच्या चिमुकलीचा रस्त्या शेजारचा स्पीकर तिच्या अंगावर कोसळल्यानं दुर्दैवी मृत्यू. धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद. चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा. नाशिकमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक. भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी. हिट अँड रनचा थरार सीसीटीव्हीत कैद. आणि भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान आज होणार मोठा करार. युरोपातील 27 देशांसोबत होणार करमुक्त व्यापार. संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्यावरही सहमती होणार. तर T20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला कोलंबो इथं होणाऱ्या भारत-पाक सामन्याचा सस्पेन्स कायम. बांगलादेशच्या समर्थनात सामन्यावर PCB टाकू शकते बहिष्कार. नमस्कार. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी सुवर्णा. आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. महत्त्वाची बातमी बघूया. सुरुवातीला किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक पालिकेच्या मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. कोकण भवन इथं आयुक्त कार्यालयात केलेल्या नोंदीचं पत्र आज पालिकेमध्ये ठाकरेंचे नगरसेवक सादर करणार आहेत. पालिका सचिवांना भेटून गटस्थापना पत्र दिलं जाणार आहे. यानंतर पालिकेच्या कार्यालयामध्ये नगरसेवक म्हणून त्यांची नोंद होईल. आपण थेट जाऊया सुस्मिता यांच्याकडे आणि त्यांच्याशीच अधिक बोलूया, त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेऊया. सुस्मिता, गटस्थापना झालेली आहे शिवसेना उबाठाची. आता ते पत्र घेऊन किशोरी पेडणेकर महापालिकेमध्ये पोहोचलेले आहेत का? काय अधिक माहिती?
नक्कीच सगळे शिवसेनेचे नगरसेवक विजयी उमेदवार हे आज मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला गट नोंदवण्यासाठी आलेले आहेत. माझ्यासोबत हे सर्व नगरसेवक आहेत. पूर्वीपासूनच आपण जर बघितलं तर शिवसेनेचे जे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांचा देखील या नव्या सदस्यांसोबत यामध्ये समावेश आहे. किशोरीताई आहे, सचिन पडवळ असे इतरही अनेक नवीन सहकारी यांच्यासोबत आहेत. किशोरीताई, आज गट नोंदणीची पावती जी आहे कोकण भवनातून प्राप्त झालेली ती तुम्ही दिलेली आहे. पुढची प्रक्रिया काय? आज आम्ही मुंबई जे महानगरपालिकेच्या सेक्रेटरी आहेत मृदुला देशपांडे त्यांच्याकडे जात आहोत. आमच्या प्रत्येक नगरसेविका नगरसेवकांचं परिचय पत्र देत आहोत. त्याबरोबर लागणाऱ्या कमिटींमध्ये लागणारे फोटो किंवा त्यांना हवी ती माहिती ती प्रत्येक नगरसेवक नगरसेविकेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. लेखी देत आहोत, त्यांच्या सहीनी देत आहोत. आणि माझ्याबरोबर जे नगरसेवक नगरसेविका नक्कीच महानगरपालिकेमध्ये नवीन आहेत, पण त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये ते नवीन नाही. त्या आपापल्या वॉर्डमध्ये मग कोण शाखाप्रमुख आहे त्याची पत्नी आहे, तर कोण महिला शाखाप्रमुख आहे ती स्वतः आहे. अशा बाती पेडणेकर या शाखाप्रमुख होत्या. अबोली खाडे शाखाप्रमुखांची मिसेस आहे. आशिष चेंबूरकर आमचे विभाग प्रमुख आहेत, त्यांच्या मिसेस आहेत. नंतर असे किती म्हणजे सगळेच हे पक्षामध्ये कसलेले, पक्षाच्या भूमिकेला दृढ निश्चयाने पुढे नेणारे नगरसेवक. माझ्यासह सचिन पडवळ तर सेकंड टर्म आहे. काही तुम्ही शिवसेना पक्ष म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी करणं किंवा आज इथे येऊन गट स्थापनेबाबतचं पत्र देणं ही सगळी प्रक्रिया करत असताना दुसरीकडे भाजपकडनं मात्र साधा गट सुद्धा अजूनपर्यंत नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे महापौर निवडीची प्रक्रिया पुढे ढकलली आहे. बहुमताचं माइंडेट आहे तरी सुद्धा उशीर का होतो? आम्हाला म्हणजे मुंबईकर आम्हाला फोन करतायत. काही मुंबईकरांनी आम्हाला मेसेज टाकले की हे काय चाललंय. मी म्हटलं काय 83चे 89 झाले तरी होत नाहीये. आमच्यातून फुटून जाऊन एकत्र बसले तरी होत नाही. हा आमचा प्रश्न नाहीये. आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला दिलेला आदेश, आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला सांगितलेलं काम आम्ही सर्वजण एक विचाराने चोख बजावणार आहे. आम्ही जिथे आहोत तिथे सही रे सही आम्ही करणार. सचिनजी, आपण बघतोय पहिल्या वेळेची तुमची टर्म आणि आत्ताची टर्म याच्यामध्ये काही बदल जाणवतोय का? कारण एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला क्लिअर माइंडेड. मंत्री गिरीश महाजन बोलतायत, थेट प्रक्षेपण. मुंबईला आणि बसा इथे असं करता येत नाही. आपण नेहमी बघितलंय. मागच्या वेळी तर मी किती 20 किलोमीटर पायी रात्रभर चालत आलेलो होतो त्यांच्यासोबत. त्यामुळे सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि आम्हालाही विचारायला सांगितलं. आम्हाला की फार त्यात आनंद वाटत की तुम्ही एवढं सगळ्या त्याच्यात अबालवृद्ध, खूप वयोवृद्ध आमच्या भगिनी आहेत, माता आहेत, म्हणजे आई आहेत, अशा म्हाताऱ्या आज्या आहेत, पुरुषही मोठे वृद्ध आहेत, सिनियर सिटीजन आहेत. आम्हाला की त्यात आनंद नाही की त्यांनी इथपर्यंत यावं. पण आमचा प्रयत्न हाच आहे की मध्येच त्यांना थांबून त्या ठिकाणी इथे यांच्याशी जर बोलणी झाली तर हा प्रश्न तात्काळ सुटू शकतो. हा लवकरही सुटला असता, पण मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहिती आहे बाहेरगावी होते, बाहेर देशामध्ये होते. त्यामुळे मग त्यांना आग्रह होता की आम्हाला मुख्यमंत्री मुलांशी बोलायचं आहे आणि म्हणून मग त्याला 2 दिवस उशीर झाला. सर, दुसरीकडे नाशिकमध्ये जसं आपण बघितलं की तुमच्यावर आरोप करण्यात आले, त्या संदर्भात तुम्ही माफी मागितली, पण तरी देखील काही संघटना ज्या आहेत त्या आपल्या भूमिकेवर कायम असलेल्या रिपब्लिकन सेलचे जे प्रमुख आहेत आंबेडकर यांनी देखील मागणी केली आहे राज्य मंत्रिमंडळातून तुमची हक्कलपट्टी करावी. नाही, मागणी तर काही कोणी करू शकतं, त्याबद्दल काही दुमत नाहीये. मी कालही या गोष्टीचा खुलासा केला आणि भाषण संपल्याबरोबर मला 2 मिनिटांनी काय गोंधळ असं चाललं नाही. म्हटलं हो, चुकून झालं, अनाधोरणाने झालेलं आहे. खरं दिलगिरी व्यक्त करतो. कोणाची भावना दुखवण्याचा माझा याच्यामध्ये उद्देश नाही. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मी सांगितलं माझ्या गावात सगळ्यात मोठा पुत्र आताच गेल्या वर्षी एकही पुत्र नव्हता. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर याचे दोघांचे सगळ्यात मोठे पुतळे मी त्या ठिकाणी उभारलेले आहेत. प्रत्येक आंबेडकर जयंतीला, बाबासाहेबांच्या जयंतीला आपण बघितलं असेल, एकमेव माणूस असेल मी राज्यामध्ये, एकमेव मंत्री असेल की पूर्ण वेळ त्या ठिकाणी निवडणूक घेतला जातो. त्या दिवशी निराश शर्ट घालतो 40 वर्षापासून, लेझिम खेळतो, ट्रॅक्टर चालवतो, नाचतो सुद्धा. मला वाटतं इतक्या उत्साहामध्ये मी जयंती साजरी करतो. माझ्या मतदारसंघात तुम्ही जाऊन विचारा, तुम्ही जिल्ह्यामध्ये विचारा, मी सांगतो म्हणून नाही. आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही मागच्या 25-30 वर्षाच्या आंबेडकरचे तुम्ही चित्रपट बघा, तर फक्त गिरीश महाजन असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे इतकं चांगलं वातावरण आहे, इतकं आमचा भाईचारा आमच्यामध्ये आहे, इतका बंधुभाव आमच्यामध्ये आहे
माझ्याकडे सगळे निवडून येणारे असे कडेकडे लोक हे बीजेपीचेच असतात. एकही 40 वर्ष तुम्हाला दुसरा दिसणार नाही, दुसऱ्या पक्षात गेलेला दिसणार नाही, त्या निवडून आलेला दिसणार नाही. मग इतकं चांगलं वातावरण असताना एखादा शब्द माझ्याकडून राहून गेला, त्यामुळे मला वाटतं त्याचं असं इतकं त्याच्याबद्दल राजीनामा द्या, अॅट्रॉसिटी दाखल करा, इतकं चांगलं वातावरण माझ्याकडे आहे. माझ्याकडे आतापर्यंत मी तुला सांगतो, एकाही लग्नात, एकाही मरणामध्ये, सुखात, दुःखात, आजारी असेल, मी शेकडोने हजारो लोकांना, आमच्या दलित बांधवांना मुंबईला आणलं असेल. अँब्युलन्सची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, खावण्याची व्यवस्था, मी एक सुद्धा आतापर्यंत असं चुकलं असेल. एक गरीबातला गरीब माणूस असेल, अगदी त्याच्या खिशामध्ये 1000 रुपये नाहीत, त्याला सुद्धा मुंबईला आणून त्याच्यावर औषधोपचार करून, शस्त्रक्रिया करून मी त्यांना तिथपर्यंत घेऊन जातो. सगळ्यांनाच देतो, पण त्यात सगळ्या समाजाचे लोक असतात. आणि म्हणून तुम्हाला असं कोणी माझ्याबद्दल सांगणार नाही, एक माणूस सुद्धा सांगणार नाही हे चुकीचं वागतात का चुकीचं करतात. मला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांविषयी नितांत आदर आहे, नितांत आदर त्यांच्याविषयी. मला कुठेही त्यांच्याबद्दल काही आकस आहे का भावना दुखाची असायला कुठलाही विषय नाही. पण आता उगाच त्याच्यामध्ये आता झालेलं मी दिलगिरी लगेच 2 मिनिटात व्यक्त केली, असं असताना सुद्धा मग काही लोक त्यात तुम्हाला जर काही राजकारणच करत असेल तर मग माझं त्यावर नाही लागेल. सर, या घटनेनंतर तुमचे जे जयंतीचे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत, पण त्याच्यावर दुसऱ्या बाजूने असं म्हटलं जातं की महत्वाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन, या दिवशी संविधान अंगीकृत केलं, त्या दिवशी कशी काय विसर पडू शकतो. आता मी सांगतो, अनावधानाने ते राहिलं, मी मान्य केलं, मी दिलगिरी व्यक्त केली, अजून काय केलं पाहिजे मला हे कळत नाही. मी आता दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. मग आता एवढं असताना सुद्धा तुम्ही आता मग तुम्ही ठीक आहे, तुमची मागणी तर तुम्ही, आता मी काय बोलणार त्याच्याबद्दल, मागणी तर काही करू शकता. हो. तसे त्या 500-700 झाडांच्या बदल्यामध्ये आम्ही आता बघितलं असेल, आम्ही जवळपास 10,000 झाडांची लावून झाली आहेत. अजून आम्ही 10,000 झाडं लावतो, 20,000 झाडं मी त्या ठिकाणी लावतो. तुम्ही जाऊन बघा, ती झाडं कशी 20-20 फुटाची हिरवीगार झाली आहेत, त्याला नवीन पालव्या फुटलेल्या आहेत, अतिशय सुंदर असं ते त्या ठिकाणी वनच तयार झालेलं आहे. आणि 2-3 वर्षामध्ये तर आपण अजून बघा त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. मला वाटतं की आता कुंभमेळा सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. तेवढं कुंभमेळ्यामध्ये आम्हाला साधुग्रामची जागा बदलून टाका किंवा इतक्या वर्षापासून साधू तिथे राहतात ते काढून टाका असं करता येणार नाही. आम्ही सांगितलं 10 वर्षात जेवढी झाडं उगवलेली आहेत, मागच्या वर्षी जेवढे शेड आम्ही त्या ठिकाणी केलेले होते, टेंट केलेले होते, तेवढंच आम्ही त्या ठिकाणी लावतोय. त्यापेक्षा 1 फूट सुद्धा जागा जास्त घेत नाही. आणि मला वाटतं ते करणं अपरिहार्य आहे. जी झाडं आम्ही रोपटे ती काढणार आहेत ती सुद्धा आम्ही रिप्लांट करणार आहोत. त्याच्या मंत्री गिरीश महाजन यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना प्रसारमाध्यमांच्या उत्तरं दिलेली आहेत. पुढच्या बातमीकडे वळूया. लाँग मार्च संदर्भात सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला होता. लाँग मार्चचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालेलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिष्टमंडळाची आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. कॉम्रेड JP गावित, अशोक ढवळे, अजित नवले, विनोद निकुल यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे. 11 लोकांचं शिष्टमंडळ आहे. पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना झालेला आहे. तिकडे नाशिक पोलिसांकडून लाँग मार्च पुढे जाऊ नये याकरता प्रयत्न केले जात आहेत. मोर्चेकरी लाँग मार्च पुढे नेण्याकरता मात्र ठाम आहेत. आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी. लक्ष्मण, एक शिष्टमंडळ रवाना झालेलं आहे मुंबईकडे. चर्चा होईल, या चर्चेत काय निष्पन्न होतं त्यानंतर पुढच्या गोष्टी ठरणार आहेत. दरम्यानच्या काळात लाँग मार्च मुंबईकडे कूच करतो आहे, काय अधिक माहिती? सुवर्ण, हा लाँग मार्च जो आहे तो कळवणमधून निघालेला होता आणि आज या लाँग मार्चचा 6वा दिवस आहे. गेल्या 5 दिवसांपासून हे सगळे हजारो मोर्चेकरी लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले आदिवासी बांधव, शेतकरी बांधव जे आहे ते पायी चालत आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार देखील चर्चेसाठी पुढे आलेलं आहे. काल मंत्री गिरीश महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्व करणारे कॉम्रेड JP गावित यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळातल्या प्रमुख मंत्र्यांची वेळ घेतली आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या मंत्र्यांबरोबर एक बैठक जी आहे ती या शिष्टमंडळाची लावलेली आहे. एकीकडे बैठक सुरू असताना दुसरीकडे मात्र हा लाँग मार्च जो आहे तो कायम आहे. आता हा लाँग मार्च जर बघितला आपण तर कसारा घाट उतरून शहापूरच्या हद्दीमध्ये प्रवेश करतोय. माझ्या मागच्या बाजूला ही दृश्य बघतोय. कसारा घाटातली संपूर्ण कसारा घाट लाल झालेला आहे, लाल रंगाने न्हावून निघालेला आहे. सगळे लाल बावटेचे झेंडे हातामध्ये घेतलेले हे सगळे मोर्चेकरी लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले शेतकरी, आदिवासी बांधव जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून देखील काही मोर्चेकरी सहभागी झालेले आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या 13 तालुक्यांमधले हे सगळे लोक जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. शिष्टमंडळातले काही नेते चर्चेसाठी सरकारकडे गेलेले आहे. मात्र सरकारबरोबर चर्चा एकीकडे सुरू असेल, दुसरीकडे मात्र
हा मोर्चा जो आहे तो देखील सुरू राहील अशी भूमिका घेतली आहे. आपले नेते कॉम्रेड JP गावित गेले चर्चेसाठी. काय सूचना देऊन गेले? हा मोर्चा हा लॉंग मार्च सुरू ठेवायची सूचना आहे का? कॉम्रेड JP गावित आम्हाला असं सांगून गेले की गेल्या 17 तारखेपासून जे आपण आंदोलन सुरू केले त्या आंदोलनामध्ये जे आपल्या 7 प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही कालच गिरीश महाजन साहेब इथं आले होते इगतपुरीच्या आसपास. तर त्यांनी सांगितलं की इथं तुम्ही हा मोर्चा थांबवा आणि